रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी। दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र। निसर्गरम्य अथांग पसरलेला समुद्र किनारा ही रायगडची ओळख। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी केलेल्या संघर्षाची साक्ष देणारं चवदार तळ महाडमध्ये। एकेकाळी भाताचं कोठार म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा। मुंबईला लागून असल्यानं मोठ्या प्रमाणात उद्योग आले, मात्र तरीही स्थानिक तरुण रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित होतोय। पर्यटन वाढलंय, मात्र म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाही। मच्छीमारांच्या समस्या वर्षानुवर्ष सुटलेल्या नाहीत। तब्बल 14 वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्ग रखडलेलाच आहे। पूर्वीचा कुलाबा आणि आत्ताचा रायगड लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच प्रवाहाच्या विरोधात राहिला। अगदी 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात काँग्रेसची लाट असताना इथून शेकापचे दिबा पाटील विजयी झाले। मोदी लाटेचा प्रभावही इथं दिसून आला नाही। पूर्वी इथं शेकाप आणि काँग्रेसचं वर्चस्व होतं। सध्या हे दोन्ही पक्ष पाठिंबा देण्यापुरतेच उरले। 2009 मध्ये शिवसेनेच्या अनंत गीतेंनी काँग्रेसचे बॅरिस्टर AR अंतुलेंचा 1,46,000 मतांनी पराभव केला। तर 2014 मध्ये गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरेंना अवघ्या 2,000 मतांनी पराभूत केलं। 2019 मध्ये तटकरेंनी पराभवाचा बदला घेतला। मोदी लाटेतही त्यांनी गीतेंना 31,000 मतांनी धूळ चारली। विधानसभेचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटाचे 3, ठाकरे गटाचा 1, भाजपचा 1, राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे। शिवसेना ठाकरे गटानं माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अनंत गीतेंना पुन्हा मैदानात उतरवलंय, तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं खासदार सुनील तटकरेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे। भाजपनं सुरुवातीला मतदारसंघ मिळवण्यासाठी जंग पछाडलं। तटकरेंच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या भाजपनं आता त्यांच्या बाजूने प्रचार सुरू केलाय। दुसरीकडे मवियाचे उमेदवार गीतेंना शेकापा आणि काँग्रेसची साथ लाभणार आहे। भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सोबत गेलेल्या मग गद्दार शिवसेनेचे असोत, गद्दार राष्ट्रवादीचे असोत किंवा गद्दार काँग्रेसचे असोत, या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल। आज देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली 45+ जागा निवडून आणण्यासाठी आज महायुती म्हणून आम्ही सर्वजण सज्ज झालेले आहोत। रायगडचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आजी माजी खासदारांमधील ही लढत चांगलीच लक्षवेधी ठरणार आहे। प्रवाहाच्या विरोधात मतदान करण्याची रायगडकरांची वृत्ती दिसून येते। हा मतदारसंघ कधीही लाटेवर स्वार झाला नाही। यावेळी देखील प्रवाहाच्या विरोधात मतदान करण्याची परंपरा रायगडकर कायम राखतात का याचीच साऱ्यांना उत्सुकता आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।